उरलेला पनीर आहे तो त्याच्यातच रॅप करून ठेवूया. 2 दिवसात तर यूज करून टाकू आपण. सो आता ह्याच्यामध्ये मी ॲड करते अगेन थोडासा एवढासा लाल मसाला, थोडी हळद आणि मीठ. चाट मसाला असेल, जिरा पावडर असेल तर तेही टाका. आता माझ्याकडे जिरा पावडर तर नाहीये, मी काय करते थोडासा अख्खा जिरा टाकते. ठीक आहे, झालेलं आहे माझं मिश्रण रेडी. तर त्याला छान असं एकजीव करून घेऊया आपण की मीठ सगळीकडे जायला पाहिजे. किती छान स्टफिंग झालं ते रेडी. तर आता पीठ बघते माझं. पीठ पण बघा असं जास्त घट्ट पण नाही, जास्त पातळ पण नाही, असं पीठ मळलंय. ओवा वगैरे असेल ना तर पिठात टाकू शकतो. सध्या मला राशन पण भरपूर आता संपले. तर आता नक्की आपण डीमार्टला पण एकदा जाऊ. तर डीमार्टचे पण तुम्हाला आम्ही टूर करून दाखवू की डीमार्टमध्ये आम्ही कसं सामान घ्यायचं, कुठे जातो डीमार्टला. रोल करून घ्या, गोल गोल करून घेऊया चपातीच्या पिठाचे. एकदा ना मी तुम्हाला माझी वर्किंग लाईफची रुटीन सुद्धा दाखवेल की वर्क फ्रॉम होम मध्ये एकदा मी तुम्हाला माझा पाठचा मेसी जरा हे करा, इग्नोर करा तुम्ही की ठीक आहे. तुम्ही समजू शकता की असंच असतं. आणि आम्ही टेनेंट आहोत. स्वतःचं रूम जेव्हा होईल तेव्हा आपण नक्कीच किचन वगैरे खूप छान ठेवू. आणि फर्निचर वगैरे असेल तर घर देखील खूप छान असेल, छानच ठेवू. आणि सो आता असंच असतं रेंटेड घरामध्ये. आणि त्यात जर लहान बाळ असेल तर एवढं मॅनेज करायला नाही जमत. आता माझ्या घरी तुम्ही बघाल ना, म्हणजे ऑलमोस्ट सगळ्या वस्तू मी किचनच्या वरच ठेवलेल्या आहे. कारण शिवाजीला थोडंसुद्धा काय दिसलं ना तर तिचा खेळ चालू होतो लगेच. आता कांदे बटाटे पण मी थोडं खाली ठेवायची ट्रॉली एक. तर दररोज आमचे कांदे बटाटे खेळायला असायचे बाहेर. त्यामुळे मला तेही जागा चेंज करावी लागेल आता कांदे बटाट्याची. मग कांदे कुठे जातात? बेडच्या खाली, सोफ्याच्या खाली. मग झाडू मारताना सगळं काढावं लागतं, शोधून शोधून मला काढावं लागतं. सो एवढं दररोज आपल्याला एनर्जी येत नाही साफ करण्याची. पराठा बनवायला मी हे घेतलेलं आहे. पीठ पण घेऊन टाकलं प्लेटमध्ये. तर चला मग माझं प्रिपरेशन बघा आता मी कसं काय काय घेतलेलं आहे. आपण दुधाची चहा पण आज बनवूया. तसं आम्ही दुधाची चहाच्या पप्पांना आवडत नाही, पण ठीक आहे मी आज बनवणारच आहे. हे बघा हे मिश्रण केलं आहे. इथे माझं पीठ आहे, एवढे पीठ आहेत. बघू आता किती किती पराठे बनवायचे ते. तर बघा असं छान त्याला राऊंड राऊंड करून घेऊ. कसं स्टफ करायचं मी दाखवते. पुरणपोळी पण तुम्हाला येत असेल, तुम्हाला तर येतच असेल. पराठे मध्ये मी सर्व टाईपचे पराठे बनवायचे घरामध्ये. आता मी परत रुटीन चालू करेल. मला सगळं नाश्ता वगैरे सगळं प्रॉपर करायचं आहे. सो असं हे असं स्टफ केलं. त्यानंतर ह्याला असं
अंगठ्याने दाबून 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 त्याचा रोल करायचा आणि उरलेला रोल दाबून घ्यायचा आणि शक्य होईल तेवढं हाताने पराठा आपला दाबून घेऊया आणि त्याला मिक्स सगळं हे करूया. म्हणजे जे मिश्रण आहे ना त्याला आपण हातानेच त्याला साईडला घेऊया. बघा आता एवढं मी केलेलं आहे पिठाचा गोळा. ठीक आहे. आता हे लाटून घेते. नक्कीच माझ्याशी तुम्ही म्हणजे छान छान रेसिपी तुम्ही बनवत असाल. आता मला जी रेसिपी येते ना मी नक्कीच तुम्हाला शेअर करेल, कारण मी कधी एवढं काम केलं नव्हतं लग्नाच्या आधी. भरपूर मुली अशी नाहीच करत जे लग्नानंतर अचानक त्यांची ती जिम्मेदारी पडते. तर काही काही रेसिपी आपलेच स्वतःचीच आपण ठरवतो की आता असं बनवू तसं बनवू, हे करू ते करू. तर तशीच ही माझी शॉर्टकटवाला रेसिपी आहेत. तर मी तुम्हाला माझ्या चॅनलद्वारे शेअर करेल. साईडच्या कडा जरा पातळ करून घेऊ. कांदा जो टाकला ना त्याच्यामुळे क्रंचीनेस असा मस्तच येणार आहे. असे खूप जण पराठ्याशी जाड जाड करतात. मला असं थोडंसं मला पातळ आवडतं. ठीक आहे, चालेल. झाला आपला पराठा. गॅस पण असा आपला तवा चांगला तापला आहे बघा. इथे माझा पराठा मस्त झालेला आहे. टाकून घेते त्यावरती थोडीशी कडा दाबून घ्यायची. सुंदर असा आपला पराठा रेडी आहे. आता चांगला त्याला शेकून घेऊया. मी परत साईडला तोपर्यंत वेगळा पराठा बनवते. त्यासाठी परत एक गोळा घ्या. तो भाजेपर्यंत आपल्या इथे लाटून रेडी पाहिजे. पहिला मला ना मला चपाती सुद्धा अशा येत नव्हत्या. म्हणजे दरवेळेला चपाती ना करपून जायची. मला माझं कॉन्सन्ट्रेटच नाही व्हायचं की कसं लोक करतात बाबा. एका साईडला चपात्या बनवतात, लाटतातही आणि बनवतातही. पण बोलतात ना जिम्मेदारी पडल्यावरती प्रत्येक लेडीज सगळं शिकते. तसंच माझंही झालं की जसं माझं लग्न झालं तसं हळूहळू माझ्या ते सगळं जेव्हा घराचा लोड पडला तेव्हा संसाराचा मी बोलेल लोड पडला तेव्हा मग मी सगळ्या गोष्टी शिकली. आणि मग आता मी एवढंही चांगलं नाही, चांगल्या प्रकारे नाही अजून मॅनेज मला वाटत आहे. म्हणजे असं पूर्ण मला 100% नाही वाटत आहे की मी करू शकते किंवा मी करते म्हणून. पूर्ण हाऊसवाईफ ॲज अ हाऊसवाईफ मी खूप छान काम करते असं मला नाही वाटत अजून तरी. हो, पण तरी पण आपण मॅनेज करतो आपल्या परीने. बाहेर पाऊस पण खूप छान पडतोय आणि आतमध्ये आपलं घरामध्ये आपण बनवते पनीर पराठा कोणत्याही प्रकारचा आणि सोबत चहा असेल ना तर खूपच छान. मला चटणीही बनवायची होती पण मला लक्षात नाही आलं. इकडे मी कढईमध्ये तेल ठेवलेलं आहे. तुम्हाला वाटेल ही कढईमधून काय लावते, तर थोडासा तेलाचा वापर करते मी. साईडला पराठा पण करते. आणि असं थोडासा क्रंची असा पराठा मी करणार आहे. मिरच्या पण टाकल्या तर शिवाडीने खाल्लं तर ठीक आहे, नाहीतर मग मी तिला आपलं दुसरं प्लेन चपाती बनवते. तिच्यासाठी प्लेन चपातीही बनवेल मी, कारण ह्याचे एवढे खूप पराठे नाही बनणार आहे. अजून असं 2 बनतील. कलर बघा किती छान आलाय. थोडासा रेडिश येल्लोइश मिक्स.
बाहेर पावसामध्ये खूप जणांना असं आवडतं, पाऊस पडतोय आणि घरात भजी वगैरे घेते, तर आपण जरा काहीतरी वेगळं बनवूया. हे बघा माझा पराठा रेडी आहे, कसं छान छान बनलं ना, गोल गोल. तर आणि आता शिवाजीचे पप्पा कधी येतील त्यांच्यावर डिपेंड आहे, कारण हे कसं गरमागरम खायला छान वाटतं. आता गरमागरम खायला जर त्यांना वेळ नसेल तर आपण काय करायचं, बनवून ठेवूया. बघू आता कधी येत आहेत. शिवाजीने पण मला आता उठले की मला ती काम नाही करून देणार, मग तिलाही हे सगळं करायचं असतं. पराठे बिराठे, चपाती चपाती, 2 पराठे बनवते मी आणि नंतर कॉल करून घेते कधीपर्यंत येतात. मला अशाच चपात्या येतात, माझ्या काही चपात्या गोल गोल फिरत नाही एक्सपर्ट सारख्या. सो माझ्या चपात्या मी स्वतःच गोल गोल फिरवते. सो सगळ्यांची वेगवेगळी पद्धत असेल तशी माझीही पद्धत आहे. आता माझी मम्मी जी बनवायची ना, तर अशी ती लाटायची ना चपात्या, तर मस्त गोल गोल घ्यायच्या, गोल गोल अशी फिरवायची ती, म्हणजे तिच्याच हातातून अशी लाटण्याने फिरवायची ती, असे डायरेक्ट गोल गोल फिरायचे. माझे काही गोल फिरत नाही कारण माहिती नाही. आणि पीठही कमी वापरायचे. पहिला मी तुम्हाला देणार, पहिला माझ्याकडून एवढंही होत नव्हतं की एका साईडला आपण पराठा काय चपाती बनवतो आणि एका साईडला लाटतोय, हे माझ्याकडनं कधीच झालं नव्हतं. माझी दरवेळेला चपाती करपायची. पण मला भाकऱ्या व्यवस्थित बनवता येतात. तर आता तांदळाच्या भाकऱ्या आम्ही काही खात नाहीये, पण मी नक्की शिवाजीच्या पप्पांना, माझ्या हजबंडला नक्की सांगेल एकदा पीठ आणायला. आपल्या चॅनलवर तुम्हाला तांदळाच्या भाकऱ्या सुद्धा मी दाखवेल. आता कसं श्रावणामध्ये नॉनव्हेज बनते आणि भाकऱ्या हे नॉनव्हेज वगैरे सोबत खूप छान लागतात, नॉनव्हेज चिकन मटनच्या रश्श्यासोबत. सो बघू आता 1 महिना जाऊ दे आपला, त्याच्यानंतर आपण नॉनव्हेज करताना भाकऱ्या वगैरे. परत मी तुम्हाला कोंबडी वड्याची रेसिपी पण दाखवेल. कोंबडी वडे असं चिकन सोबत खातात ते कोकण भागात खूप प्रसिद्ध आहे ते कोंबडी वडे. माझे हजबंड कोकणातले आहेत, त्यांच्याकडे ह्या गोष्टी कोकणी कोंबडी वडे खूप चालतात आणि मीही शिकली आहे कोंबडी वडे बनवायला. आमच्या साईडला उकडून केलेल्या भाकऱ्या असतात आणि माझ्या हजबंडच्या साईडला कास्ट एकच आहे, थोडासा डिफरन्स आमच्या कास्टमध्ये. सो माझ्या हजबंडच्या साईडला पिठावरती भाकऱ्या केलेल्या होत्या तांदळाच्या, पण त्यांच्याकडे पण भाकऱ्या असतात तांदळाच्या. पण आम्ही आमच्या डाएटमध्ये तांदूळ सध्या इन्क्लूड नाही केलाय, म्हणून आम्ही भाकऱ्या वगैरे नाही करत असतो तांदळाच्या. किंवा भातही तुम्ही बघाल तर आम्ही भातही खूप कमी खातो. सो ते 2 पराठे बनवलेत, गरमागरमच आहेत. बघू आता शिवाजीचे पप्पा कधी येतात, त्यांना जर लेट होत असेल तर मी परत गरम गरम बनवेल पराठे. सो आता आपले 2 पराठे इथे बनवून चालेल. 1 चपाती बनवते माझ्या लाडूबाईसाठी, चपाती बनवते मी. पीठ आता काय करते, झाकून ठेवते, एकदमच जास्त नको बनवायला, नंतर मग माझ्या सांगायची येईल खायला सगळं मलाच लागेल. ह्या काही अशा गोष्टी आहेत ना, ते गरमागरम खाण्यात जी मजा आहे ना, ती थंड खाण्यात मजा नाहीये. काय बोलताय? सध्या होणार आहे आपल्याकडनं पॉसिबल तर आपण गरमागरम देऊ शकतो ना आपल्या हजबंडला. मुलीला पण गरमागरमच लागतं माझ्या, म्हणजे मच्छी वगैरे काय असेल ना आपण बनवली तर तव्यावरती जे गरम असेल तेव्हाच तिला खायचं असतं. एकदा थंड झाला ना की तिला नाही वाटत खायला. छोटी आहे, बाकीच्या गोष्टी तिला गरम नाही खायच्या, मग त्याला फूक मारून थंड थंड द्यायच्या. मच्छी पण फूक मारून द्यायची, पण गरमागरम तिला पाहिजे तव्यावर असताना. आपल्या चपाती पण ही मसालावाली चपाती आहे, शिवाजीसाठी केले. सो ह्याच्यामध्ये थोडंसं गॅस स्लो करू, थोडासा तूप टाकू त्याच्यासाठी. थोडीशी क्रंची टाईपच चपाती बनवली. चपाती सुद्धा रेडी आहे. चपाती म्हणजे त्याच्यात पिठामध्येच मी लाल मसाला टाकलेला आहे,
आणि आता झालं बाबा माझं हे काम. आता बघू शिवानीचे पप्पा आले की ते फ्रेश होईपर्यंत माझं काय चहा वगैरे मी बनवेल गरमागरम, किंवा जर मला पराठा बनवायचा असेल तर तेव्हा परत आपण बघू. हा स्वच्छ धुवून घेतला आहे आणि मी तुम्हाला माझं बाहेरचं क्लायमेट दाखवते. बघा कसं छान पिशवी साईडला करून मला. शिवाजीचा भाऊ, मी आणि माझी बहीण आम्ही आता चाललो गार्डनमध्ये. दोन्हीकडे कॅमेरा चालू आहेत. आणि स्वरांचा पण युट्यूबला आयडी आहे. आयडीचं नाव काय सोनेश? यश भाईटी. हां, यश भाईटी. तर त्याला पण लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि शिवाजी बघा, शिव बाय करा. स्वरांशाले आणि स्वरांचा काका दोघं नाश्ता करतायत. आम्ही घरामध्ये सिंपल अशी इडली फ्राय केले, नाचणी इडली. शिवाज्ञाच्या पप्पांचं ऑलमोस्ट खाऊन झालंय. आणि शिवाज्ञा आणि तिचे फ्रेंड, हा आमचा संडेचा डे. हॅलो, शिवाज्ञाचा डान्स बघा. आणि पप्पाची घाई तिला टी शर्ट घालायची. कमी स्टील गाणं बायांचं ला. बाबू थांब थांब थांब, हे घे. असं आमच्या शिवाजीने अशा प्रकारे पसारा केला एक खेळ टॉय साठी. बेसिंग मध्ये जा. चल त्याला बेसिंग दाखव, त्याला माहिती आहे ना तसे. इथे संडे आणि फन डे चालू आहे. सगळ्या लहान मुलांची मस्ती. सरू त्याला बेसिंग दाखव. नाही थांबायला बोलले मी, संध्याकाळीचा. नाच नाच नाच. तुला वाटतं हे नाचाच्या मूडमध्ये आहे. श्रेयाची फरमाईश गुलाबी साडी आणि आता ती सुंदर असा डान्स करणार आहे तुमच्या समोर. कर नाच नाच. श्रेया नाच नाच. तू नाच ना बाळा, तू नाच ना. ना झालं. आणि या पोरांची बघा बाहेर जाऊन एकदम खेळतायत. हे पण गेले, आता हे सगळेच गेले, एकाच्या मागे हे सगळेच गेले. संडे बोला तर मुलांची मज्जाच मज्जा. ना शाळेचं टेन्शन, ना क्लास, आणि फुल डे त्यांचा प्लेइंग टाइम.
आणि शिवाय पण आहे त्यांच्या मागे पुढे लुडबुड लुडबुड. अरे कुठे गेले सगळे? बघा फरमाईश बघा कोणतं पाहिजे? काली बिंदी नाचणार आहे शिवाज्ञा. श्रेया नाचणार आहे जोरात. रुद्र ये ना पुढे जरा. आवडतं? रुद्र ऍक्टिंग कर. ओरड ओरड. चला सगळ्यांनी एक पीस घ्या. चला या सगळ्यांनी घ्या. काय ना वरून थोडं घे. कोणतं पाहिजे? शिवंदाला देऊ नको. हे रे शिवंदाला दे. बघा सॉस सोबत खावा. आता मुलं खाऊ नाचून नाचून खूप दमलेत, मग थोडस स्नॅक्स पाळता येईल. एक कोक पण आहे. कोक पण दे त्यांना. कोक शिवाजीला नका टाकू, तुम्ही साईडला द्या. भाऊ बस. मी पनीर पिझ्झा खाल्ला. हा कॉर्न पिझ्झा. बस ना एवढा व्हिडिओ. पार्टी बरं हा फास्ट फॉरवर्ड करूया. 1 मिनिटाची पार्टी भरपूर. कसं वाटते तुम्हाला पिझ्झा खाऊन? टेस्ट? पिल्लू शिवाजीने ऑब्झर्व करते की हे नक्की काय आहे, कारण मॅडमला आम्ही कधी पिझ्झा दिला नाहीये. हे बघा. हा काय करू? हा घे ना. शिवाजी बघा त्यात ते कॉर्न काढून साईडला काढते मॅडम. हा बांगडा आणि भात. आता बघा शिवाजी बघा कशी खाते. ती फिश लवर आहे. आम्हा टॅग फिश लवर. ऑइल कमी अजूब कर. हा फ्रायला. त्यानंतर शिवाजीच्या पप्पांसाठी ज्वारीची भाकरी, बांगड्याचा रस्सा आणि बांगडा फ्राय. स्वरांश. त्यानंतर स्वरांश शिवाजी यांना मी घेऊन स्विमिंग पूल मध्ये गेलो होतो. फ्लोटिंग करायचं. अरे गलती से लगी वो कॉल पे खाना. ठीक आहे इग्नोर कर. जा सुरू. एकदा परत जंप मार. एकदा परत जंप मार.
आम्ही मस्त स्विमिंग पूलमधून चहा, समोसा, शिवाज्ञा पण एन्जॉय करते समोसा. पप्पा कुठे? आणि पप्पाची परी कुठे गेली तरी बा बा बाबा चालूच असं तिथं. मध्ये पप्पाची आठवण आली. आम्ही पप्पांबद्दल सोना शिवाज्ञा इकडे ये. ए इकडे ये, लवकर इकडे ये. तिला स्वतःहून छत्री घेऊन यायची. या या ये 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 ये. आपण मस्त विदाउट चप्पल चालतोय. शिवाज्ञा, तिचा दादा, शिवाज्ञाची मावशी, मस्त वॉक करतोय आम्ही. चल चल पुढे चल. सनसेटचा आनंद घेऊया आपण. शिवाज्ञा थांब बाळा. कसे वाटते लांबून बघायचं. खूप सुंदर असा वारा येतोय आणि शिवाज्ञा एन्जॉय करते. बाबू नाही हात नाही सोडायचं. शिवाज्ञा फटके देणार मी तुला. बघ पुढे पुढे नाही जायचं. पाऊस पडतोय. शिव असे लिच्ची खात आहेत दोघं मिळून. फर्स्ट लिची आहे. एक्सप्रेशन बघा शिवाज्ञाचे. शिवाज्ञाचा मामा असं छान एन्जॉय करतात लिची फ्रूट. आणि हा स्वरांश पण तो इंटरेस्टेड नाहीये फ्रूट खाण्यामध्ये. हा तो लेट जेवला. तो त्याच्या फ्रेंड सोबत खाली खेळायला गेला होता. त्याचा घरी येऊन पण परत खेळणं चालूच आहे. मामाचा फुल सपोर्ट घेऊन बसले मॅडम. परत जाणार कुठे? स्विमिंग पूलला. स्वरांशला अजून मन भरलं नाहीये स्विमिंग पूलवरून. आपण परत जाऊया आता.
नाही लागलं स्ट्रॉंग आहे तू. आता आम्ही निघणार आहे. गाडीत गेल्यावरती टाटा करायचं दादाला, परत ये बोलायचं, परत या तुम्ही. बाय बाय दादा. डोंट गो. या बघूया. चल दादा का बघू. हो बाय बाय, नीट जा. अशा प्रकारे आपण करूया ब्लॉगचा एंड. टाटा बाय बाय. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. शिवाजी खूप रडते, तिला शांत करते मी.